आदिवासी बहुल गढ़चिरौली लोकसभा सीट से अभी तक महायुति गठबंधन से टिकट की घोषणा नहीं हुई है। इस पर एनसीपी नेता व मंत्री धर्मराव आताराम ने कहा कि जल्द ही ये स्पष्ट हो जाएगा कि गढ़चिरौली से किसे टिकट मिलेगी। साथ ही उन्होंने कहा कि जो भी निर्णय होगा हम उसे स्वीकार करेंगे। रही बात नामांकन की, तो नामांकन में सिर्फ कुछ घंटे का समय लगता है। मेरे दस्तावेज भी तैयार है। पार्टी से आदेश आया तो नामांकन फॉर्म भरेंगे। महत्त्वाचं म्हणजे असं आहे की गडचिरोलीचं तिकीट फायनल झालं नाही म्हणजे टेन्शन आहे सगळं, म्हणजे सगळ्यांना टेन्शन झालेलं आहे। एका सीट करता सगळं महाराष्ट्र थांबून आहे आणि त्या दृष्टिकोनातून लवकरच आता मला वाटतं आज निर्णय होईल आणि जे कोणी महायुतीचा उमेदवार राहील त्याच्याकरता आपण निवडून आणण्याचं काम माझ्या वतीने केलं जाईल। आणि प्रक्रिया सगळं व्यवस्थित आहे। सगळे लोक सगळे उमेदवार फिरलेले आहेत। सगळं या निर्वाचन क्षेत्रामध्ये सगळ्यांचं फिरणं झालेलं आहे। आता नॉमिनेशन करण्याकरता काय आपल्याला एक 4 तास राहिला की नॉमिनेशन होऊ शकते, कोणी भरू शकते, त्याला काय नाही सगळ्यांनी ठेवलेलं आहे। ज्या उमेदवार आहेत उभं राहणारे अपेक्षित ते सगळ्यांनी आपलं कागदपत्र सगळं तयार केलेलं आहे। माझंसुद्धा कागदपत्र तयार आहे। जर पक्षाचा आदेश आला तर आपण भरू।